उल्हासनगर येथील घटना ताजी असताना पुन्हा एकदा धक्कादायक घटना दहिसरमध्ये घडली आहे। येथील MHB पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेलं घोसाळकर यांचं ऑफिसच्या शेजारी येथे मॉरिस भाईच्या ऑफिसमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मॉरिस भाई नामक व्यक्तीने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळ्या झाडल्या आहेत। या घटनेमध्ये अभिषेक घोसाळकर यांचा काल रात्री मृत्यू झालाय। तसेच या घटनेनंतर मॉरिस भाई नामक व्यक्तीने स्वतःवरती गोळ्या झाडत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडाली आहे। खरं तर काही दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्यामध्ये एका आमदाराने नगरसेवकावर गोळीबार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर पुन्हा एकदा काल अशी घटना घडल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। काल रात्री घटना घडल्यानंतर 9 वाजेपासून पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत होता। आज पहाटे 4 ते 5 दरम्यान हा पंचनामा संपला असून पोलिसांकडून येथे अनेक पुराव्यांचं संकलन केलं जात आहे। येथे असलेले CCTV फुटेज तसेच येथे काही कारतूस गन्स वगैरे पोलिसांना सापडले आहेत। आता हा पंचनामा पूर्ण झाला असून पुढे जाऊन MHB पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा नोंदवला जाणार आहे। तसेच आता या प्रकरणाला नेमकं कसं वळण लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रवीसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।